ड्रायव्हर जेव्हा बस चालवतो तर त्याच्यामध्ये हँडब्रेक नाही आहे, फायर एक्सटिंग्विशर नाही आहेत आणि अतिरिक्त सुविधा जे नागरिकांना पाहिजे, म्हणजे नागरिकांची जीवाची खेळ, ऍक्सिडेंट मध्ये लोक मरणारे लोक। आणि हे मोर भवन इथं एकही माणूस उभा राहू शकते का, त्याला उभं राहण्याची सोय आहे का, अशा पद्धतीची मूलभूत सुविधा आपण लोकांना उपलब्ध करून देत नाही। नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातले अधिकारी आणि काही ऑपरेटर्स यांनी संगनमत करून नंतर काय केलं की यालाच पैसे कमवण्याचा गोरखधंदा बनवून टाकला। नाम अपनी बस, काम पब्लिक ट्रांसपोर्ट। हम बात कर रहे हैं नागपुर के उस ट्रांसपोर्टेशन सिस्टम की जो नागपुर कर को एक स्थान से दूसरे स्थान पर आने जाने के लिए बनाया गया है, जिसे हम कहते हैं अपनी बस। ये जो नाम दिया है अपनी बस, अगर इसे सोचा जाए तो हमारी बस। अब उस बस के कर्मचारी लोग हड़ताल पर उतर गए हैं। कारण जानकर आप भी चकित हो जाओगे कि अपनी बस के चालक का पेमेंट मात्र 12,000 रुपये ही है। चलिए क्या है पूरा मामला, आइए जानते हैं। नागपुर की अपनी बस सेवा को लेकर कर्मचारियों ने परिवहन विभाग पर गंभीर आरोप लगाए हैं। कर्मचारियों का कहना है कि कई बसों की हालत जर्जर हो चुकी है। बसों में हैंड ब्रेक, फायर सेफ्टी और फर्स्ट एड जैसे जरूरी सुविधाएं नहीं है, जिससे यात्रियों और ड्राइवरों की जान खतरे में पड़ रही है। कर्मचारियों ने यह भी आरोप लगाया कि उन्हें सिर्फ 12,000 रुपये वेतन मिल रहा है, जिसमें परिवार चलाना मुश्किल हो गया है। उनका दावा है कि पिछले 1 साल से लगातार प्रशासन को शिकायत दी जा रही है, लेकिन अब तक कोई कार्यवाही नहीं हुई। वहीं शैलेश पांडे ने कहा कि अपनी बस सेवा नागरिकों को बेहतर सुविधा देने के उद्देश्य से शुरू की गई थी, लेकिन कुछ अधिकारियों और ऑपरेटर्स ने इसे कमाई का जरिया बना दिया है। साथ ही मोर भवन बस स्टॉप पर यात्रियों के लिए पर्याप्त सुविधा नहीं होने का भी आरोप लगाया गया है। नागपूर महानगरपालिका परिवहन विभागातर्फे एक 2007 पासून नागपूर नगरीच्या लोकांना बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली, पण ती नागपूर महानगरपालिकेने जी बस सुविधा उपलब्ध करून दिली ते निश्चित स्वरूपात माननीय शहराचे जे आमचे खासदार आहे नितीनजी गडकरी, त्यांचा एक चांगला उद्देश होता, त्यांचा एक चांगलं नागपूर नगरीसाठी प्रेम होता, त्याच्यामुळे त्यांनी ही व्यवस्था सुरू केली। पण नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातले अधिकारी आणि काही ऑपरेटर्स यांनी संगनमत करून नंतर काय केलं की यालाच पैसे कमवण्याचा गोरखधंदा बनवून टाकलं। आज आपण बघतो की सन्माननीय खासदार साहेबांनी एसी बसेस दिली। सगळ्यात महत्त्वाचा, ती बसेससाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने निधी उपलब्ध करून दिली आणि ती बस सध्या ऑपरेटरच्या नावावर रजिस्टर्ड झाली। दुसरी गोष्ट, तुम्ही एसी बस जरी देत असाल ते 44चं टेम्परेचर आणि हे मोर भवन इथं एकही माणूस उभा राहू शकते का, त्याला उभं राहण्याची सोय आहे का, अशा पद्धतीची मूलभूत सुविधा आपण लोकांना उपलब्ध करून देत नाही। नंतर आज ज्या गाडीवर लोक बसतात आणि जी गाडी रस्त्यावर चालते त्यांच्यात हँडब्रेक नाही, त्याच्यात फायर एक्सटिंग्विशर नाही, त्याच्यात फर्स्ट एड बॉक्स नाही। मला नितीन तिवारी आणि बाकी लोकांचे फोन आले, 3-4 दिवस अगोदर अजून लोकांचे फोन आले की अशा पद्धतीनं या बसमध्ये सुविधा उपलब्ध नाही। आणि मी प्रत्यक्ष येऊन जेव्हा चौकशी केली तर माझ्या लक्षात आलं की कोणत्याही बसला यांच्याकडे हँडब्रेक लागलेला नाहीये, फायर एक्सटेन्शन नाहीये। म्हणजे उद्या जर या बसनं अपघात झालेले आहे, आता या बसनं अपघात झाले आणि लोक मृत्यूमुखी पडले, त्याची जबाबदारी कोण घेणार। आणि मी प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण यांनाही विनंती करतो की या गाडींची पुनर्तपासणी करण्यात यावी आणि जर या गाडीत त्रुटी जे मी म्हणत आहे ते आढळल्या तर यांचा फिटनेस रद्द करण्यात यावा आणि नंतर पुन्हा तपासणी करण्यानंतर ऑपरेटरनी सर्व बस रिपेअरिंग केल्यानंतरच त्यांचा फिटनेस देण्यात यावा। आपली बसला घेऊन कर्मचाऱ्यांच्या पोटाशी खेळ होत आहे। आम्ही आदरणीय परिवहन समिती सदस्य शैलेश पांडेजी, नगरसेवक नागपूर महानगरपालिका यांच्यासह आम्ही इकडे उपस्थित झालो। वारंवार वर्षांपासून आम्ही यांचे वेतन किमान भेटत नाही, बसांची स्थिती दयनीय आहे, यांच्या जीवाशी खेळ होत आहे। ड्रायव्हर जेव्हा बस चालवतो तर त्याच्यामध्ये हँडब्रेक नाही आहे, फायर एक्सटिंग्विशर नाही आहेत आणि अतिरिक्त सुविधा जे नागरिकांना पाहिजे, म्हणजे नागरिकांची जीवाची खेळ, ऍक्सिडेंट मध्ये लोक मरणारे लोक, ड्रायव्हरच्या जीवाची खेळ आणि यांच्या पोटपाणीचा प्रश्न। ही नागपूर महानगरपालिका स्मार्ट सिटी आदरणीय देवेंद्रजीच्या शहर, हा आदरणीय गडकरी साहेबांच्या शहर, ह्या शहरामध्ये 12,000 रुपये वेतन भेटत आहे। ह्या 12,000 मध्ये लोक कसे पोट पाडतील आणि त्या हंसा ऑपरेटरला सांगत आहोत अरे रावी करत आहे। नागपूर महानगरपालिका ऑपरेटरच्या वतीने आम्हाला सांगतो
हे ऑपरेटरच्या वरती ना, अरे लोकांची जीवाची खेळ करता. अर्धी बस आहे आता आम्ही ना मॅन्युअली परिवहन अधिकारी आले होते मनपाचे, त्यांना चेक करून टाकलं हँडब्रेक नाही आहेत. आणि म्हणजे जीवाची खेळ आहे आणि ह्या कामगारांना वेतन भेटत नाही. 12,000 मध्ये ह्या महंगाईमध्ये कोणाचा जीव चालते. आम्ही आज हडताल पुकारलेली आहे. ऑपरेटरना नोटीस लावलेला आहे, धमकी देऊन राहिला, लोकांना दादागिरी दाखवून राहिला. मी प्रत्येक ऑपरेटरला सांगितलं भूमिपुत्रांशी जर खेळ झाडला जीवाशी आणि त्यांच्या पोटाशी आम्ही उभे आहोत. आता नागपूर महानगरपालिकामध्ये चाललो आम्ही. तिकडे कोणते सक्षम अधिकारी आहे जे फाईल पेंडिंग ठेवलेले आहे त्यांना आम्ही सांगू, त्यांना जाब विचारू. तुम्ही पगार घेता एसी चेंबर मध्ये, मग यांच्या पोटपाणीचा प्रश्न कोण सॉल्व्ह करेल. आम्ही याच्याकरिता आज आंदोलन पुकार. जय भवानी. मागण्या न पूर्ण झाल्या, मागण्या जर नाही पूर्ण झाल्यात आम्ही हे आता शांतीने, आता शिवसेना बाळासाहेबांची आहे, उद्धव साहेबांची शिवसेना रस्त्यावर उतरेल आणि मग काय होईल ते आम्हाला स्वतःला ठाऊक नाही. मग लॉ अँड ऑर्डर प्रशासनाची जिम्मेदारी आणि मनपाची आहे.